तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा सातारा यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे हॉस्पिटल मॅनेजर. तर यासाठी इथं एक जागा आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट QA कोऑर्डिनेटर. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट इपिडेमिओलॉजिस्ट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर NPCDS. यासाठी पण इथे एक जागा आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. आणि या पदांसाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथे लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 35,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकॅट्रिक नर्स. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला डिप्लोमा इन सायकॅट्री नर्सिंग किंवा MSc इन सायकॅट्री किंवा BSc नर्सिंग विथ एक्सपिरियन्स तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 25,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे आशा गट प्रवर्तक महिला. तर यासाठी इथं एक जागा आहे. तर या पदासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला टायपिंग इथे लागणार आहे. मराठी 30 तसेच इंग्रजी 40 तुम्हाला इथे लागेल. तसेच तुम्हाला अनुभव पण इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 8,775 रुपये ते मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच NHMमध्ये कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी इथं 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. आणि मागास प्रवर्गासाठी तर 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड सोसायटी फॉर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर प्रोग्राम सातारा या नावाने इथं बँकेचं DD काढावं लागेल किंवा इथं अकाउंट नंबर दिलेला आहे. त्याद्वारे पण तुम्ही इथं परीक्षा शुल्क भरू शकता. तसेच जी निवड आहे या पदांसाठी तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच पासपोर्ट साईज फोटो, तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्ज जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 16/1/2026 पर्यंत सादर करायचे आहेत 10 ते 6 या वेळेमध्ये. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद सातारा. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर त्यातून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.